नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं युट्यूब चॅनल मास्टर वैभव भिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 मार्च 2024 रोजी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा जो काही मराठीचा पेपर होणार आहे, यासाठी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आयएमपी टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, की मराठी विषयामध्ये कोणत्या चुका टाळाव्यात किंवा पेपर लिहत असताना कोणत्या चुका टाळाव्यात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की मराठी विषयामध्ये अधिकाधिक गुण कशा पद्धतीने मिळवावेत. जर 80 मार्काचा पेपर आहे तर 75हून अधिक मार्क्स कसे मिळवावे, तसेच मराठी विषयामध्ये 95हून अधिक स्कोर कसा करावा, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. मी तुम्हाला आयएमपी टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे. जर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघितलं तर गॅरंटीड 75हून अधिक गुण तुम्हाला 100% मिळणार म्हणजे मिळणार. पण व्हिडिओचा एक पॉईंट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, तर व्हिडिओला जरासही स्किप करू नका. बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठीचा विषय म्हटला की अनेक विद्यार्थ्यांना मराठी विषय आपला मायबोली, आपला स्वतःचा विषय आहे. आपण त्या भाषेतून कम्युनिकेशन करत आहोत. त्यामुळे आपल्याला हा विषय हार्ड वाटणार नाही किंवा अवघड वाटणार नाही, असा त्यांचा दृष्टिकोन असतो. पण जेव्हा ग्रामरची पाळी येते किंवा ज्या वेळेला व्याकरणची पाळी येते, त्यावेळेला त्यांना असं वाटत असतं की खरंच यार, आपण थोडासा अभ्यास केला असता तर नक्कीच आपल्याला याचा फायदा झाला असता. आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व काही तुम्हाला आयएमपी सांगणार आहे, तसंच पीडीएफ मध्ये देणार आहे. सो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, विभाग असतात. जसं की तुम्हाला माहिती आहे, इंग्लिशमध्ये तुम्हाला सेक्शन्स असतात, तशाच पद्धतीने मराठी विषयामध्ये विभाग डिवायडेशन असतं आणि या विभागावरती पेपर डिवाइड केलेला असतो. पेपर आहे तुमचा 80 गुणांचा, तर यामध्ये 18 गुण पहिल्या विभाग 1 ला असतात, जो की असतो विद्यार्थी मित्रांनो गद्य. तर विद्यार्थी मित्रांनो, गद्य म्हणजे तुम्हाला उतार्यावरती आधारित प्रश्न. आता उतार्यावरती आधारित प्रश्न म्हटल्यानंतर तुमच्या पाठ्यपुस्तकातील जेवढे धडे आहेत, 10 आहेत, 15 आहेत, 20 आहेत, तर जेवढे तुम्ही वर्षभर अभ्यासलेले आहेत त्यावरती एक उतारा असेल. ओके, त्या पाठ्यपुस्तकातीलच कोणता एक धडा त्यावरती एक उतारा असेल, त्या धड्यातील एक उतारा असेल आणि त्यावरती काही कृती म्हणजे त्यावरती काही प्रश्न असतील ते तुम्हाला सोडवायचे आहेत. आता यामधले अनेक विद्यार्थ्यांना 12 गुण 100% मिळतात, पण बाकीचे जे काही 6 गुण आहेत ते गुण जातात कुठे? ओके, असा प्रश्न आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट अशी सांगतो, की यामध्ये जो काही विभाग 1 असतो, म्हणजेच हा जो काही विभाग 1 मधील पद्य आहे, त्यामधील जो पहिला उतारा असतो तो तर पाठ्यपुस्तकातील असतो आणि त्यावरती कृती अशा असतात, की तुम्हाला अगदी सोप्या वाटतात. काही कृतींमध्ये तुम्हाला उत्तरे सापडत नाही. तर सर उत्तरे कशी सापडायची? या आधील व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जे काही पीडीएफ दिलेला आहे, त्यामधील एक उतारा तुमच्या पाठ्यपुस्तकातील कोणताही 100% येणार. आम्ही तुम्हाला सर्व अपेक्षित उतारे प्रोव्हाईड केले आहेत. सर्व अपेक्षित उतारे ज्यांचे पीडीएफ येऊ शकतात, हे सर्व तुम्हाला प्रोव्हाईड केलेलं आहे. त्यामधील कोणताही एक विचारला जाईल आणि आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करण्याचं रिझन असं आहे, की तुम्हाला अगदी कमीत कमी वेळात ती सर्वांची उत्तरे सापडायला हवी. त्यामुळे तुम्ही सर्व उत्तरे तयार करून ठेवा, प्रिपेअर करून ठेवा, सर्वांची तयारीत राहा. कोणताही उतारा विचारला गेला तर तुम्हाला त्याची उत्तरे देता आलीच पाहिजे, 100% देता आली पाहिजे आणि अगदी कमी वेळ लागला पाहिजे त्यासाठी. 12वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही जे पीडीएफ प्रोव्हाईड केलेलं होतं, त्यांचं असं झालं, की त्यांनी त्यावरती सराव केला नाही आणि ऐन मोमेंटला जेव्हा प्रश्न विचारला गेला, तर त्यांना त्याच्यामध्ये उत्तरे सापडवण्यासाठीच अनेक टाईम लागला. म्हणजे खूप सारा वेळ त्यामध्येच निघून गेला. तर तुम्ही अशी चूक करू नका. तुम्हाला पीडीएफ प्रोव्हाईड केलेला आहे, तुम्ही त्यामधील उतारे सर्व प्रिपेअर करून ठेवा. सर्व उत्तरांची प्रश्न तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही सापडवून ठेवा. म्हणजे तुम्हाला कोणताही उत्तरा विचारला गेला, की तुम्हाला त्याची उत्तरे त्वरित देता आली पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यावरतीच काही दुसरा प्रश्न असतो, जो की कन्फ्युजिंग असतो आणि विद्यार्थ्यांना त्यामध्ये प्रश्न सापडत नाही. ओके, तर तुम्ही काय करा, यामधील जे काही कन्फ्युजिंग क्वेश्चन्स आहेत त्यांची थोडीशी लिस्ट बनवा, त्यावरती अधिक अधिक सराव करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामध्येच एक इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो, जो की असतो सहमतचा. आता मला कमेंट्स होत्या, की सर स्वमत लेखन कसं करावा किंवा याची सुरुवात कशा पद्धतीने करायला हवी. बघा, स्वमत लेखन म्हणजे मी तुम्हाला जर विचारतोय तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा, इंट्रोड्यूस युअरसेल्फ, तर तुम्ही तुमच्याबद्दल काही सांगितलं तरी मला ते खरंच मानावं लागेल. मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखत नाही, किंवा मी माझ्याबद्दल तुम्हाला सांगितलं तरी मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखत नाही. तुम्ही मला हेही सांगितलं माझ्याकडे 50 एकर जमीन आहे, 50 बिघे जमीन आहे, मला खरंच वाटेल. तुम्ही मला हेही सांगितलं मी अंबानीची अवलाद आहे, तरी मला ते खरंच वाटणार आहे, कारण मी तुम्हाला ओळखत नाही. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, स्वमत लेखन मध्ये तुम्ही काही लिहिलं, तुमचे स्वतःचे विचार लिहायचे असतात, स्वतःचे विचार, स्वमत, स्वतःचं मत, स्वतःचे विचार, तर इथे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 3 मार्क मिळतात. 3 मार्कला क्वेश्चन विचारला गेला असेल तर 3 मार्क मिळतात. काही वेळेला 2 मार्कला विचारला जातो तर 2 मार्कला तुम्हाला मिळतात. पण पूर्ण पेपरमध्ये हे 2 वेळेला विचारलं जातं. ओके, स्वमत हे 2 ठिकाणी विचारलं जातं. एक तर तुम्हाला दोन्ही उतार्यांवरती, म्हणजे एक अपठित उतारा असतो आणि एक पठित उतारा असतो. एक पठित उतार्याच्या खाली असू शकतं, एक अपठित उतार्याच्या खाली असू शकतं, पण उतार्यामध्ये एक आणि कवितामध्ये नाहीतर उतार्यामध्ये एक आणि कवितेमध्ये एक, अशा पद्धतीने तुम्हाला 100% विचारलं जातं. तर स्वमत लेखन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 6 गुणांसाठी 3 गुणांना विचारलं गेलं तर 6 गुणांसाठी, 2 गुणांना विचारलं गेलं तर 4 गुणांसाठी विचारलं जातं. सो स्वमत खूप इम्पॉर्टंट आहे. स्वमतचे प्रश्न अटेम्प्ट करायचे. स्वतःचं मत आहे, सुरुवात कशी करा. पण 3 मार्कला असेल तर 7 लाईन मध्ये याचं उत्तर लिहा आणि 2 मार्कला असेल तर 5 लाईन मध्ये याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा आणि जर एकच मार्कला असेल तर 3च लाईन मध्ये याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा, असं मी तुम्हाला सजेस्ट करेल. कारण जास्त तिथे दमायची गरज नाहीये. ज्या पद्धतीने मार्काचं डिस्ट्रिब्युशन असेल, ज्या पद्धतीने तुम्हाला तिथे गुण दिले गेलेले असतील, जर 2 गुणांना असेल तर तेवढेच लाईन्स मध्ये ते असायला हवं. ओके, सो त्यामुळे तुम्ही प्रिपेअर करून जा. स्वमतचे प्रश्न तुम्ही कसेही लिहा, पण साजतील असे. फक्त 5 लाईन मध्ये उत्तर लिहायचं आहे. तर त्या 5 लाईन मध्ये आपल्याला जो कोणी एक्झामिनर असेल, जो कोणी मॉडरेटर असेल, त्याचं मन जिंकता आलं पाहिजे. तशा पद्धतीने तुम्ही ती लिहिण्याचा प्रयत्न करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वमतचा प्रश्न तुम्हाला भाषा विषयाच्या
हिंदी पेपरमध्ये असतो, जसं की हिंदीचा विचार करायला गेलं तर प्रस्तुत विषय पर अपने विचार लिखिए. म्हणजे कोणताही एक विषय असतो आणि त्यावरती थोडक्यात म्हणजे तो काही उतारा आहे त्याखालीच उत्तर प्रश्न विचारला गेला असतो. प्रस्तुत विषय पर अपने विचार लिखिए. आणि इंग्लिशमध्ये हा असतो पर्सनल रिस्पॉन्स म्हणून, पर्सनल रिस्पॉन्स. ओके. स्वतःचं मत, स्वतःचा रिस्पॉन्स द्यायचा असतो. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो देखील हिंदीच्या पेपरमध्ये देखील हा क्वेश्चन अटेम्प्टच करायचा. तुम्ही चुकीचं जरी उत्तर लिहिलं तरी तुम्हाला यामध्ये मार्क मिळतो. आणि बघा विभाग 1 मध्ये जो काही आहे ना तुमचा, म्हणजे विभाग 1 मध्ये की तुम्हाला जो प्रश्न विचारला जातो की तुम्हाला उतार्यावरती आधारित प्रश्न, काही विद्यार्थ्यांना उतार्यावरील प्रश्न सापडतच नाही. एंड मोमेंट पर्यंत ते फक्त उत्तरावरील प्रश्नावरती फोकस करतात, त्यांचं पूर्ण लिहून झाल्यानंतर ते येतात. पण जर तुम्हाला असं वाटतंय की शेवटचे 2 किंवा 1 मिनिटं बाकी आहे आणि याचं उत्तर आपल्याला सापडत नाहीये, तुम्ही तिथे चुकीचं जरी उत्तर लिहिलं तरी बोर्डाच्या नियमानुसार जर तुम्ही पास होत नसाल, तुम्हाला कमी गुण मिळत असतील, तुमचा स्कोर होत नसेल, तर तुम्हाला तिथे 1 ते अर्धा मार्क दिला जातो. सो ही खूप अहम टिप आहे तुम्हा सर्वांसाठी. आणि ज्या विद्यार्थ्यांना पास व्हायचं आहे, फक्त तुम्ही चुकीचे उत्तर जरी लिहिले, डायरेक्टली प्रश्न जसेच्या तसे जरी लिहिले, तरी तुम्हाला बोर्डाच्या नियमानुसार तुम्हाला गुण दिलेच जातात. हे 100% खरं आहे. ओके. हे झालं विद्यार्थी मित्रांनो विभाग 1 मध्ये. आता विभाग 1 ची प्रिपरेशन करायला लास्ट मोमेंटमध्ये तुम्हाला लास्टची आयएमपी सांगतो या विभाग 1 बद्दल, आणि विभाग 1 बद्दल बोलणं आपण इथं संपवणार आहोत. आम्ही मागील व्हिडिओमध्ये जे काही पीडीएफ दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, त्या पीडीएफ मध्ये तुमच्या सर्व पाठ्यपुस्तकातील अपेक्षित उतारे आहेत. त्या उतार्यांमधील, आता तुमच्याकडे वेळ कमी आहे, कोणत्याही 3 उतार्यांवरती प्रिपरेशन करा, कोणतेही 3 उतारे वाचा, त्यावरती खाली ज्या काही कृत्या आहेत त्या सर्वच्या सर्व सोडून बघा. अगदी पेपर सोप्पासा वाटेल, तुम्हाला सोप्पासा वाटेल. त्यानंतर अपठित उतार्यामधील कोणती 2 उतारे घ्या जे आम्ही पीडीएफ मध्ये प्रोव्हाइड केले आहेत, त्यावरती प्रिपेअर व्हा. ओके. म्हणजे तुम्हाला विभाग 1 अगदी सोप्पासा वाटेल. हे झालं विद्यार्थी मित्रांनो विभाग 1 बद्दल. आता विभाग 2 ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कविता असते, त्यामधील 12 गुण ना तुमच्या हक्काचे आहेत. ते कसे? वर्षभर वाचलेल्या तुमच्या पाठ्यपुस्तकातील कवितामध्ये एक कविता असेल आणि त्यावरती काही प्रश्न असेल. आता एवढं तर कोणी येडं नसेल की वर्षभर केलेली कविता जिच्यावरती स्वाध्याय लिहिले आहे, प्रथम सत्राला घटक चाचणी 2 ला, प्रथम सत्राला आणि प्रिलिमिनरी म्हणजे तुमच्या जी काही पूर्वपरीक्षा होती तिलाही आम्हाला कविता विचारले गेले होते. तर एवढं तर कोणी वेळ नसेल. सर्वांची प्रिपरेशन 100% झालेली आहे. कवितेचे कवी माहितीच आहे, कवितेची आयडिया, थीम काय आहे, जसं की तुमची वस्तू आहे, उत्तम लक्षण आहे, भरत वाक्य आहे, अशा सर्व कविता आहेत. त्या सर्व कवितांवरती तुम्ही प्रिपरेशन करून ठेवा. ओके. तुम्हाला त्यानंतर हे 12 मार्क कवितेवरती प्रश्न असतात हे तर आहेत. पण बाकीचे 4 मार्क जे असतात ते 4 मार्क असतात तुम्हाला कवितेवरती आधारित कृतींना. काही वेळेला इथे 5 गुणे असतात बरं का. तुम्हाला कशासाठी असतात? कवितेवरती आधारित कृती, कवितेचा कवी, कवितेचे लेखक वगैरे विचारायचा, कवितेचे कवी, कवित्री विचारली जाते, कवितेची आयडिया, कवितेमध्ये काय आहे, कवितेचा विषय, ओके, हा विचारला जातो. आणि त्यानंतर कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे तुम्हाला विचारली जातात. तर ही ऍक्टिव्हिटी अगदी सोपीशी असते. तुम्ही मधले सर्व क्वेश्चन्स अटेम्प्ट करा, 4 गुण तुम्हाला मिळणार. हे झालं विद्यार्थी मित्रांनो तुमचं विभाग 2चा. आणि विभाग 2 मध्ये जरी स्वमत विचारलं गेलं कवितेवरती, कवितेचा जसा विषय असेल, तर विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात कविता जर तुम्हाला वस्तू कविता आली तर कवितेवरती त्या खाली रिलेटेड क्वेश्चन विचारला जातो. वस्तू या कवितेबाबत तुमचे विचार स्पष्ट करा, किंवा वस्तूंनाही मन असते त्याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. ओके. असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. 2 गुणांना असेल तर 4 लाईन 5 लाईन मध्ये त्याचं उत्तर लिहा. बट अगदी सोपं साजेल असं उत्तर. एक्झामिनर, मॉडरेटर जो कोणी असेल तो तुम्हाला परिपूर्ण गुण देईल, परिपूर्ण मार्क देईल, यावरती तुम्ही फोकस करा. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आम्ही तुम्हाला सर्व पीडीएफ मध्ये कविता प्रोव्हाइड केलेल्या आहेत, ज्यामध्ये उत्तर प्रश्न अपेक्षित आहेत अशी कविता तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. पीडीएफ साठी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. पासवर्ड आहे ते पासवर्ड आम्हाला शेअर करा, तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विभाग 2 देखील झाले. आपलं विभाग 3 मध्ये काय असतं? स्थूल वाचन. सर स्थूल वाचनामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे येऊ शकतात. बघा विद्यार्थी मित्रांनो 6 गुणांसाठी असतं. आणि विद्यार्थी मित्रांनो यामध्ये प्रत्येकी प्रश्न असतो तुम्हाला 3 गुणांसाठी. प्रत्येकी प्रश्न असतो तुम्हाला 3 गुणांसाठी. सर आता प्रत्येक प्रश्न 3 गुणांसाठी आहे आणि यामध्ये किती प्रश्न असतात? 3 गुण असतात. ओके. 3 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी असतो. आणि म्हटलं गेलं असतं पुढील प्रश्नांपैकी कोणती 2 प्रश्न सोडवा. जसे की तुमचं तुम्हाला जसे की स्थूल वाचनामध्ये आय थिंक 4 धडे आहेत. जसे की तुमचा शब्दकोश एक आहे. ओके. त्यानंतर मन क्या प्रेरणा लागा ही एक आहे. आणि त्यानंतर तुमचा आय थिंक तुम्हाला सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा आहे. आणि त्यावरतीच एक पुढे एक त्याजवळचाच गिरिजा किर यांचा कोणता तरी पाठ आहे. असे 4 आहेत. ते 4 तुम्हाला सर्व जे काही त्याखालील प्रश्न आहेत सर्व प्रिपेअर करून ठेवा. आम्ही तुम्हाला पीडीएफ दिलेला आहे. त्यामध्ये जेही काही प्रश्न आहेत ना, जसे की तुमचे ते यडभंबू ढब्बू वरती किंवा तुमच्या शब्दकोशावरती सर्व प्रश्न तुम्ही प्रिपेअर करून ठेवा. हे 6 गुण फिक्स 6 गुण असले पाहिजेत, की जर स्थूल वाचनामधला कोणताही प्रश्न विचारला गेला तर हे 6 गुण तुम्हाला मिळायलाच हवेत. व स्थूल वाचनामध्ये 3 गुणांसाठी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करावं लागतं. असं नाही की 3 गुणांसाठी आहे तर 6 लाईन मध्ये उत्तर असायला हवं, असं नसतं. जर 3 गुणांसाठी प्रश्न आहे तर तुम्हाला जो काही प्रश्न आहे त्याचं संपूर्ण सारांश किंवा संपूर्ण लिहावं लागतं, की तुम्हाला शब्दकोशाचे कार्य, उत्पत्ती कोशाचे कार्य स्पष्ट करा, संपूर्ण कार्य स्पष्ट करावं लागेल. असं नाही की 6 ते 7 लाईन मध्ये उत्तर असायला हवं. संपूर्ण कार्य स्पष्ट करावं लागेल, तेव्हा तुम्हाला इथे 3 गुण मिळतील. त्यामुळे फक्त 2 प्रश्न सोडवायचे आहेत, 6 गुण आहेत. सर्व प्रश्न दिलेले आम्ही तुम्हाला, जे काही आम्ही तुम्हाला स्थूल वाचनाचे प्रश्न दिलेले आहेत सर्व प्रिपेअर करून जा. 100% त्या बाहेर एकही प्रश्न विचारला जाणार नाही. ओके.
त्यानंतर 16 गुण जे की आहे तुमचं उपयोजित लेखन. ओके. नाही 16 गुण तुम्हाला आहेत विद्यार्थी मित्रांनो. येस, उपयोजित लेखनामध्ये आहेत आय थिंक. ओके. हे स्थूल वाचनाचे होते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सॉरी व्याकरण या उपयोजित लेखनाला 24 गुण आहेत. 16 गुण आहेत ते तुमचे व्याकरणाला आहेत. ओके. व्याकरण. आता विद्यार्थ्यांना व्याकरण म्हणजेच ग्रामर, मराठीचं ग्रामर अनेक विद्यार्थ्यांना येत नाही. खूप हार्ड वाटतं. हो, मराठीचं व्याकरण जेवढं सोपं वाटतंय तेवढंच ते अवघड देखील आहे आत्मसात करण्यासाठी. कारण यामध्ये तो काही समास वगैरे आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये अव्यस्त, प्रत्ययघटित, उपसर्गघटित शब्द आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये लेखन नियमानुसार लेखन आहे. योग्य शब्द, चुकीचा अचूक शब्द ओळखायचा असतो. त्यानंतर वाक्प्रचार ओळखून त्यांचा वाक्यात उपयोग करा असं काही असतात. म्हणजे जे काही व्याकरण घटकांवरती प्रश्न आहेत ते आम्हाला अवघड वाटतात. तर यासाठी काय करायचं मी तुम्हाला इम्पॉर्टंट टिप्स सांगतोय. आम्ही जे पीडीएफ दिलेलं आहे त्यामध्ये व्याकरण घटकांवर आधारित तुम्हाला 100 कृती दिल्या आहेत. 100 तुम्ही फक्त 5-5 सोडवा. ओके. जर तुम्हाला आहे समास, प्रत्ययघटित शब्द किंवा समास, द्विगु समास जो काही तुमचे समास आहे तर समासावरील कोणती 5 शब्द विद्यार्थी मित्रांनो आम्ही दिलेल्यापैकी तुम्ही सोडवा. ओके. कोणते 5 कृती सोडा समासावरती, कोणते 5 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. ओके. समासावरती. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट लेखन नियमानुसार लेखन. सपोज तुम्हाला वैभव शब्द दिलेला जात आहे. ओके. आपण आपला नाव घेऊया जस्ट. वैभव शब्द दिलेला जात आहे. तर तुम्हाला असे शब्द असणार त्यापैकी वैभव शब्द तुम्हाला अचूक शब्द ओळखायचा आहे. जो काही बरोबर शब्द आहे तो तुम्हाला तिथे सांगायचा आहे. ओके. हे तर अगदी सोपंच असतं. तुम्हाला पण शब्द कन्फ्युजिंग दिलेले असतात. हार्दिक, 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 हुर्दिक अशा पद्धतीने तुम्हाला ते शब्द दिलेले असतात. ओके. कन्फ्युजिंग शब्द वगैरे असतात. त्यानंतर वाक्यप्रचार, वाक्यप्रचार सपोज कानोसा देणे वाक्यप्रचार आहे. त्याचा वाक्यात अर्थ सांगून वाक्यात प्रयोग करायला लावला गेलेला असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अर्थ सांगून वाक्यात प्रयोग करायला लावला. कानोसा घेणे, लक्ष देणे, लक्षपूर्वक ऐकणे. शिक्षक शिकवत असताना विद्यार्थी कानोसा घेत होते किंवा बाहेरील कोणीतरी कानोसा घेत होते. अशा पद्धतीने तुम्ही लिहा. जर तुम्हाला यामध्ये काही सुचत नसेल, चुकीचा किंवा आहे ना उत्तर लिहून द्या किंवा प्रश्न अटेम्प्ट करा. तुम्हाला तिथे जर पास होत नसाल तर तुम्हाला तिथे गुण दिला जाईल बोर्डाच्या लेखन नियमांनुसार. ओके. हे झालं तुमचं विद्यार्थी मित्रांनो व्याकरण घटकांवर आधारित. व्याकरण घटकांवरती देखील तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनचं पीडीएफ देत आहे. एक्सपेक्टेड क्वेश्चनचं प्रिपरेशनसाठी पीडीएफ देत आहे. सो पूर्ण प्रिपेअर करून जा. फक्त यामधील कोणते 5-5 कृती तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा उपयोजित लेखनाचा पार्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला 24 गुण आहेत. आता यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या चुका होतात. कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे मी तुम्हाला जस्ट 2 मिनिटांमध्ये सांगतो, की तुम्ही तुमच्या या जो काही तुमचा विभाग 5 आहे उपयोजित लेखन यामध्ये अनेक विद्यार्थी चुका करतात. तर यामध्ये कोणत्या चुका सर आम्ही टाळाव्यात? तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिलाच प्रश्न असतो. तुम्हाला एक जाहिरात छोटीशी टाईपमध्ये जाहिरात दिलेली असेल आणि जाहिरातमध्ये तुम्हाला म्हटलं गेलं असेल पुढील जाहिरात वाचा आणि त्यावरती आधारित पत्रलेखन असतं. ओके. पत्र लिहा. ओके. जाहिरात वाचून पत्रलेखन करायचं असतं. तर आता जाहिरात वाचताना पत्रलेखन करताना आम्ही निळा पेन सोडून काळा पेन वापरला तर चालेल का? बोर्डाच्या नियमानुसार तुम्ही कुठेही काळा पेनचा यूज करू नका. एकच पेनने पेपर लिहा. निळ्या पेननेच पेपर लिहा. तुम्हाला डिझायनिंग करायची असेल तर डिझायनिंग तुम्ही घरी आल्यानंतर 5-10 वह्या घ्या. त्यावरती मस्त डिझायनिंग करा. काहीच हरकत नाही. बट बोर्डाच्या पेपरमध्ये कुठेही डिझायनिंग करू नका. तुमचा बोर्डाच्या नियमानुसार पेपर चेक केला जाणार नाही. तसेच पेन चेंज करू नका. एक पेनने लिहिता सेम पेनच यूज करा. असं नाही की पेन संपला आणि दुसरा पेन वापरू का? असं करायचं नाही. जो पेन आहे तुमचा ज्या कंपनीचा पेन आहे जर तो डार्क वाटणार असेल तर डार्क तुम्ही 2 पेन घेऊन जा. जर संपला की तोच तुम्ही कंटिन्यू करायचा. जर तुम्ही एक पेन डार्क वापरताय आणि एक पेन बारीक वापरताय जो की खूप हलका चालतोय. तो असा पेन तुम्ही वापरू नका. बोर्डाच्या नियमानुसार असं होतं, की तो जो काही एक्झामिनर आहे त्याने तुमचा पेपर वशिल्याने लिहून घेतला आहे आणि तुमचा पेपर तिथे सस्पेंड केला जातो. चेक होत नाही. मॉडरेटरही चेक करत नाही. एक्झामिनरही चेक करत नाही. डायरेक्टली पेपर चेकच होत नाही. ओके. ही इम्पॉर्टंट टिप आहे. अनेक विद्यार्थी या चुका करतात. काळा पेन वापरतात, वेगवेगळे शाईचे पेन वापरतात डिझायनिंगसाठी आणि पेपर चेक होत नाही. आणि वेगवेगळे पेन्स ते यूज करतात त्यामुळे पेपर चेक होत नाही. त्यानंतर पत्रलेखन. पत्रलेखनामध्ये पत्रलेखन असतं अनेक विद्यार्थ्यांना ते सोपं वाटत असतं. हो, पत्रलेखन जितकं सोपं आहे तितकंच तुम्हाला अवघड देखील आहेत. कारण पत्रलेखनामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जो काही विषय दिलेला असेल ना त्या विषयावरतीच तुम्हाला पत्रलेखन करायचं असतं. पण त्या विषयामध्ये जो काही पत्ता असतो ना तोच पत्ता टाकायचा. अनेक विद्यार्थी असा चुका करतात की स्वतःचा पत्ता टाकतात. स्वतःचा पत्ता चुकूनही टाकू नका. चुकूनही स्वतःचा पत्ता मेन्शन करू नका. स्वतःचा पत्ता मेन्शन करायचा नाही विद्यार्थी मित्रांनो. स्वतःचा पिनही मेन्शन करायचा नाही. ओके. या चुका टाळा तुम्ही. स्वतःचा पत्ता मेन्शन करू नका विद्यार्थी मित्रांनो. स्वतःचा पिन जो काही आहे पिन कोड असेल जसं की जो काही तुमचा पिन कोड आहे 42313000 जो काही असेल तो पिन कोड तुम्ही यूज करू नका. तिथे यूज करायचा नाही. जो काही त्या प्रस्तुत परिच्छेदामध्ये किंवा त्या ऍडव्हर्टायझिंग मध्ये दिलं असेल तोच तुम्हाला यूज करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट की अनेक विद्यार्थी ही चूक करतात की पेपरमध्ये किंवा त्या जो काही तुमचा हा उपयोजित लेखनाचा पार्ट आहे इम्प्रेस करण्यासाठी राधे राधे, जय श्रीराम, राधे कृष्ण ओके अशा गोष्टी वापरतात किंवा जय भीम, जय शिवाजी, जय भवानी अशा गोष्टी टाळा विद्यार्थी मित्रांनो. यामुळे देखील तुमचा पेपर चेक होत नाही. या छोट्याशा चुका आपल्याला खूप भवत असतात. ओके. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या चुका टाळा. पिनकोड टाकू नका. पेपरमध्ये कुठेही म्हणजे काही अशा गोष्टी लिहू नका की ज्या पेपरशी संबंधितच नाहीये.
ओके. काही एखादा कोड टाकू नका कुठेच पानावरती. पान कोरं आहे, मग देतो काहीतरी नाव टाकून देतो, पिनकोड टाकून देतो, स्वतःचं नाव टाकून देतो, देवाचं नाव टाकून देतो, आईची शपथ देऊन टाकतो. अशा गोष्टी तुम्ही टाळा. ओके. अशा गोष्टी करायच्या नाहीत. बोर्डाचा पेपर चेक होणार नाही. ओके. या आहेत विद्यार्थी मित्रांनो काही आय-एम-पी टिप तुम्हाला उपयोजित लेखनामध्ये पत्रलेखनासाठी. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पत्रलेखनानंतर जो काही प्रश्न असतो, जाहिरात लेखन असेल, तुम्हाला बातमी लेखन असेल, बातमी लेखननुसार देखील विद्यार्थी मित्रांनो जो काही तुम्हाला विषय दिलेला असेल त्यावरतीच तुम्ही बातमी लेखन करा. ओके. मी पुढे जाऊन सांगतो जसं की आता क्वेश्चन पेपर आहे त्यामुळे तुम्हाला डिस्कस करून मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, की अजून आपल्याला पुढे जे काही विचारलं जातं त्यामध्ये कोणत्या आय-एम-पी टिप्स अँड ट्रिक्स आपण वापरल्या पाहिजेत. ओके. उपयोजित लेखनामध्ये बोलायला गेलं तर खूप काही तुम्हाला बोलण्याजोगं आहे, खूप काही तुम्हाला सांगण्याजोगं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो पत्रलेखन असतं. पत्रलेखनानंतर तुम्हाला कथालेखन असेल. ओके. सॉरी सारांश लेखन. आता बघा एक पत्रलेखन करू शकता किंवा सारांश लेखन. पण पत्रलेखन किंवा सारांश लेखन सर या दोन्हीपैकी करायचं कोणचं? बघा मी तुम्हाला सांगेल वेळ आहे. तुम्ही जर विभाग 1 मध्ये तुम्ही शेवटच्या त्या 2 सेक्शनला किती 3 सेक्शनला किती काही वेळ द्या. पण हा जो काही तुमचा शेवटचा विभाग 5 आहे ना, याला तुम्ही 1 तास दिलाच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही याला 1 तास देत असाल तर 100% तुमचा स्कोर होणं हे निश्चित आहे. कारण यामध्ये विद्यार्थी मित्रांनो खूप लेखन कृती आहे. त्यामध्ये खूप सारं लिहावंसं लागतं. त्यामुळे तुम्ही कमीत कमी याला 1 तास द्या आणि तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही या पत्रलेखन जागी सारांश लेखन करू शकता. जे पत्रलेखन आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तिथे तुम्ही सारांश लेखन करू शकता. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर ओके. सारांश लेखनमध्ये सर सारांश लेखन कसं करावं? सारांश लेखनमध्ये विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट टिप सांगतो, की तुम्हाला जो काही उतारा दिला आहे त्याचं आकलन करा, तो वाचा. वाचून तुमच्या जेवढं लक्षात राहील तेवढं तुम्ही सारांश लेखनमध्ये लिहून द्या. सारांश लेखनमध्ये मला माहिती जास्तीत जास्त गुण मिळत नाही. पत्रलेखन सारखे गुण तिथे परिपूर्ण मिळत नाहीत. परंतु जे काही तुम्हाला आता वेळ कमी आहे, मॅनेजमेंट करायचं आहे, तर तुम्हाला सारांश लेखनाला 2 ते 3 किंवा 4 गुण तिथे मिळतातच मिळतात. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नामध्ये तुम्हाला खालीलपैकी 2 कृती सोडवा आणि ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जाहिरात लेखन असेल, बातमी लेखन असेल आणि कथा लेखन असेल. या तिन्हीपैकी कोणते एक करा. आता जाहिरात लेखनमध्ये विद्यार्थी मित्रांनो जाहिरात लेखन करत असताना देखील तुम्ही डिझायनिंग पेन्स वगैरे वापरू नका, सिस पेनचा यूज करू नका. तुम्ही जो पेन वापरताय सायमल्टेनियसली त्याच पेपर पेनने तुम्ही ती जो काही सर्कल असेल किंवा जो काही तुमचा तो मायना असेल, तो मायना आखा. ओके. रंगीबेरंगी दिसण्यासाठी, अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी अशा चुका तुम्ही करू नका. वेगवेगळ्या पेन्सने तुम्ही लिहूच नका. ओके. ही गोष्ट अगदी महत्त्वाची आहे, की वेगवेगळ्या पेनने लिहू नका. ओके. त्यानंतर तुम्ही जाहिरात लेखन नंतर तुम्ही बातमी लेखन करू शकता. म्हणजे ज्या 2 करायच्या त्या बातमी लेखनमध्ये तुम्हाला डेडलाईन, हेडलाईन म्हणजे जे काही शीर्षक आहे ते देणं अगदी महत्त्वाचं असतं. विद्यार्थी बातमी लेखन करता शीर्षक देत नाही, दिनांक देत नाही. ओके. तर दिनांक वगैरे वार, तारीख ओके. हे सर्व तिथे मेन्शन करणं अगदी महत्त्वाचं असतं. पुढे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कथा लेखन. आता मुद्द्यांच्या आधारे कथा असते. तुम्ही बघा कथा हीच नसते जी आपण ऐकली आहे. कथा